कॉकरोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियात E20 जनता पार्टीची स्थापना झाली। सोशल मीडियात या नव्या पक्षाला जोरदार प्रतिसाद मिळतोय। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियात ही मोहीम सुरू झाली। पाहूया हा रिपोर्ट। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियात E20 जनता पार्टीची स्थापना झाली आहे। कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीलाही सोशल मीडियात भरभरून प्रतिसाद मिळतोय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि Instagramवरती या पार्टीच्या फॉलोअर्समध्ये झपाट्यानं वाढ होतीये। E20 जनता पार्टी ही मोहीम कोणत्याही राजकीय पक्षाची नाही। इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्तीविरोधात वाहनधारकांनी उघडलेली ही एक स्वतंत्र मोहीम आहे। E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज घटत असून इंजिन खराब होत असल्याचा आरोप E20 जनता पार्टीनं केलाय। पेट्रोल पंपांवर 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे। मीम्स, व्यंग्य आणि डिजिटल पोस्टच्या माध्यमातून ही मोहीम चालवली जाते। दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी देखील E20च्या मुद्द्यावरती आवाज उठवण्याचं आवाहन केलंय। 1 ऑगस्टला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एकत्र येण्याचं आवाहन केजरीवालांनी केलं। इस शनिवार को एक कार्यक्रम हम आयोजित कर रहे हैं, नेशनल टाउन हॉल अगेंस्ट E20। इसमें हमें उम्मीद है कि हजारों लोग पार्टिसिपेट करेंगे। इस इशू पे इंटरेस्ट रखने वाले सभी एक्सपर्ट्स को, सभी पीड़ितों को, जो लोग दुखी हैं इस मुद्दे से, जिनकी गाड़ियां खराब हो गई हैं, जो इस मुद्दे में इंटरेस्ट रखते हैं, एक्सपर्ट्स हैं, सब लोगों को एक प्लेटफॉर्म पे लाके सबको बोलने का मौका देंगे। दुसरीकडे उद्योजक तहसीन पुनावाला यांनी 31 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। इंडिया गेटपासून संसदेपर्यंत वाहनांसह मोर्चा काढणार असल्याचं पुनावाला म्हणाले। On 31st July, Team Bharat is organizing a Gadi March, the theme of which is Aapki Gadi, Aapka Adhikar. And we are going to go from India Gate to Nitin Gadkari ji and Hardeep Puri ji's residence and offices, and from there we are going to march down Parliament Street with our vehicles. दरम्यान सोशल मीडियात चालवल्या जाणाऱ्या या मोहिमेविरोधात नितीन गडकरींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। E20 पॉलिसीच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी कुटुंबियांचा फायदा करून दिल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय। या विरोधात नितीन गडकरी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। आपल्या विरोधातल्या बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट आणि डीपफेक व्हिडिओंविरोधात गडकरी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। त्यानंतर कोर्टानं मेटा आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी गडकरींना दिली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या यशानंतर पुढचा मुद्दा इथेनॉलचा असेल असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर गडकरींच्या राजीनाम्याचीच मागणी केली होती। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे। नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे। त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा। सोशल मीडियात गडकरींविरोधात सुरू असलेल्या मोहिमेनंतर भाजपचे काही नेते गडकरींच्या बचावासाठी धावून आलेत। E20ला विरोध करणं ही पुढची पिढी संपवण्यासारखं आहे असं पाशा पटेल म्हणाले। E20ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी आपल्या हाताने संपवायचा असा निर्णय ही शहरातली मंडळी करू लागलेली आहेत आणि हे काही सोपं काम नाही। त्याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे। जसं 70 वर्ष या देशामध्ये इथेनॉल येऊ दिलं नाही, काय येऊ दिलं नाही, तर परदेशातून डिझेल पेट्रोल कोळसा आणण्यामध्ये पैसे खायला मिळतात। मायलेज मध्ये फरक पडतो का? 100% पेट्रोलपेक्षा इथेनॉल जास्त ज्वलनशील असल्यामुळं उतारा कमी होतो का? 100% उतारा कमी होतो।
तर त्याला आपण भावाच्या रूपानं करता येऊ शकते ना, त्याला मदत करता येऊ शकते ना. प्रश्न तो नाहीये, प्रश्न माझ्या गाडीचं इंधन खराब होते म्हणणं हे चुकीचं आहे. लोकशाही मार्गाने ज्यांना ज्यांना अधिकार आहे ते आपला अधिकार वापरतील. शेवटी प्रत्येकाला अधिकार आपली पार्टी काढायचा आणि त्यामुळे त्यांनी पार्टी काढली असेल, त्यांची काय मागणी येतात ते बघू. नियमात असेल तर पुढे जाईल. जर आता मागणी वास्तव आहे की अवास्तव आहे ही चेक करावी लागेल. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियात जोरदार मोहीम सुरू झाली आहे. संसदेवरही आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीसारखं E20 जनता पार्टीलाही यश मिळणार का हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.